आठ राखीन मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सूर्यवंशी कुटुंबामध्ये प्राजक्ताचा प्रवेश होत आहे। त्यावेळेस सुलोचना या खूप खुश असतात, कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार प्राजक्ता ही या घरामध्ये आजच यायला हवी होती आणि ती येत आहे। ती घरामध्ये आल्यानंतर सुलोचना यांचा आशीर्वाद घेते। त्यावेळेस सुलोचना या तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात। त्यानंतर इकडे आलोक चित्र काढत बसलेला असतो। त्यावेळेस आलोकच्या मनामध्ये प्राजक्ता ची फोटो असते, पण त्याला ती पूर्ण आठवत नाही। त्यानंतर तो पियानो शोधतो आणि पियानो वाजवत बसतो आणि प्राजक्ताचा पूर्ण चित्र आठवण्याचा प्रयत्न करतो। इकडे भाग्यश्री प्राजक्ताची वाट पाहत असते आणि ती आईकडे जाते आणि म्हणते की तुला तर माहित आहे ना, प्राजक्ता घरातील सर्व कामे करते, स्वयंपाक करते, धुनी भांडी करते, तसेच 50 वेळा जरी तिला चहा करायला सांगितला तरी ती 50 वेळा चहा करते। तेवढ्यामध्ये आई आजी म्हणतात की तू तुझ्या आईला काय बोलत आहे, आम्हाला काय माहित आहे की ती कुठे उंदडायला गेली आहे। तेवढ्यामध्ये तिथं वैद्यबुवा येतात आणि म्हणतात की प्राजक्ताबद्दल काही कळालं का। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की आणखीन तर काहीच नाही कळालं। त्यानंतर इकडं रिद्धी म्हणते की प्राजक्ताने आज रेड कलरचा ड्रेस घातला आहे, त्यामुळे आज सुलोचना या तिला घरामध्ये घेणार नाहीत। पण सुलोचना या तिला घरामध्ये यायला सांगतात आणि रोहितला बोलून म्हणतात की तू आलोकच्या रूमच्या बाहेर थांब आणि आलोक बाहेर येणार नाही याची काळजी घे। त्यानंतर इकडं वैद्यबुवा म्हणतात की तुम्ही प्राजक्ताला बद्दल असं का बोलत आहात। त्यावेळेस आई आजी म्हणतात की तुम्हाला तर माहीत आहे तिनं आजपर्यंत प्रत्येक वेळा भाग्यश्रीच्या ताटातील घास हिसकावत आली आहे। त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात तुम्ही न बोललेलंच बरं। त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की कुठे जाते ते कोणाला माहीत। त्यानंतर इकडं सगळेजण ची ओळख ही सुलोचना करून देत असते आणि त्यानंतर समर आणि समायराची ही ओळख करून देते। त्यावेळेस प्राजक्ता खूप खुश असते की आपल्याला ट्विटरचा जॉब भेटलेला आहे म्हणून। त्यानंतर इकडं रिद्धी म्हणते की तुला किती वेळा फोन केला पण तू काही उचललाच नव्हता। त्यानंतर इकडं म्हणतात की प्राजक्ताची कोण जवळची मैत्रीण आहे का। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की मीच आहे, पण मलाही तिनं आज काही सांगितलेलं नाही आणि मी तिला शोधायला जाते म्हणून ती बाहेर पडते। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की लहान मुलंही असतातच खोडकर, पण मला चालेल आणि मी हा जॉब करू शकते। त्यानंतर इकडं सुलोचना या खूप खुश असतात की प्राजक्ताने नोकरीला होकार दिलेला असतो त्यामुळं। त्यानंतर इकडं आलोक हा पियानो वाजवत बसलेला असतो आणि त्याची 9 वाजता औषधाची वेळ असते, पण 9:03 होतात तरीही आणखीन त्याला औषधं भेटलेली नसतात। आणि इकडे समर आणि समारायचा क्लास सुरू असतो। त्यावेळेस प्राजक्ता सांगते की आपला आज पहिला दिवस आहे, त्यावेळेस आपण श्री गणेशाने याची सुरुवात करूया आणि त्यांना वहीवरती श्री गणेश लिहायला शिकवते। त्यानंतर इकडं आलोक हा म्हणत असतो की आज 9:03 झाले, 3 मिनिट उशीर झाला, पण इकडं समर हा काही ऐकतच नाही आणि त्याला झोपायचं असतं आणि तो अभ्यास काही करत नाही। त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की ठीक आहे, तुला अभ्यास करायचं नाही तर नको करू। त्यानंतर त्याला सगळे पिलो एकत्र करून देते आणि सांगते की तुला जो काही राग येतोय, माझा, समायराचा, मम्मीचा, आईचा, सगळ्यांचा राग तू या पिलोवरती काढ। आणि समर त्या पिलोवरती आपला सगळा राग काढत असतो। त्यानंतर इकडं आलोक हा औषधाची वेळ झाली आहे म्हणून इकडं आगान तांडव करत असतो। तेवढ्यामध्ये अंबिका म्हणते की 9 वाजले आहे आणि आलोकच्या औषधाची वेळ झाली आहे। तेवढ्यामध्ये आलोक हा रूममधून बाहेर येतो। त्यावेळेस सुलोचना ही प्राजक्ताच्या बाजूला एक कापड